नारायण भगवान की जय। मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री घनश्याम महाराज, श्री राधाकृष्ण देव, पवित्र श्रावण मास अंतर्गत श्रीव महापुराण कथा सभेमध्ये उपस्थित परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसाद दासजी स्वामी, उपस्थित सर्व कथा प्रेमी भक्तजन सर्वांना जय श्री स्वामीनारायण। जय श्री। काल आपण भगवान शिव यांचं तेज जे पृथ्वीवरती पडलं आणि कबूतर बनून अग्निदेवांनी ते गिळून घेतलं आणि अग्निदेवांनी 7 सप्तर्षींच्या स्त्रियांच्या शरीरामध्ये ते तेज सोडलं। त्यातून त्या सर्व गर्भवती झाल्या। त्यांनी ते हिमालय पर्वतावरती सोडलं। हिमालय पर्वताने गंगाजीमध्ये सोडलं आणि गंगाजीने गवतामध्ये फेकताच त्यामधून कार्तिक स्वामींचा जन्म झाला। इथपर्यंतची कथा। आणि नंतर साही कृतिकांनी येऊन त्या साही कृतिका कार्तिक स्वामींना स्वतःच्या घरी म्हणजे बद्रिकाश्रमामध्ये घेऊन गेल्या। अनेक वर्ष या गोष्टीला व्यतीत झाले। एके दिवशी माता पार्वतींनी भगवान शिव यांना विचारलं की तुमचं जे तेज पृथ्वीवरती पडलं होतं आणि अग्निदेवांनी कबूतर बनून जे गिळून घेतलं होतं, नंतर त्या तेजचं काय झालं? त्या तेज पासून काही उत्पन्न झालं किंवा काय झालं त्याचं? भगवान शिवला पण एकदम आठवलं। भगवान शिव यांनी सर्व देवतांना बोलवले आणि देवतांना बोलवून सांगितलं की तुम्हाला आठवत असेल माझं तेज हे पृथ्वीवरती पडलं होतं, तर ते तेज गेलं कुठे? सर्व तपास करा। भगवान शिवने सर्वांना धमकी दिली, जर तुम्ही तपास नाही केला, तुम्ही शोध नाही लावला, तर मी तुम्हाला सर्वांना दंड देईल। आणि सर्व देवता तपास करू लागले। त्यांना समाचार मिळाले की ते तेज त्यातून एक पुत्र उत्पन्न झाला आहे आणि तो बद्रिकाश्रमामध्ये ज्या 6 कृतिका आहे त्या 6 कृतिकांच्या घरी राहत आहे। भगवान शिव यांना समाचार दिले। भगवान शिव हे अति प्रसन्न झाले। माता पार्वतींनाही प्रसन्नता झाली की माझा पुत्र जन्माला आलेला आहे। भगवान शिव यांनी नंदीगणांना तयार केले आणि सांगितलं की जा सर्वेचे सर्वे गण जा आणि जाऊन बद्रिकाश्रमामधून कार्तिक स्वामींना घेऊन आणा। आता भगवान शिव यांचे गण जे होते ते सर्व गेले। नंदी, भृंगी, शृंगी सर्वचे सर्व गेले। आता त्यामध्ये भूत, प्रेत, पिशाच सर्वेचे सर्वेच होते। मोठी सेना गेली आणि इथं मोजली जाणार नाही एवढी मोठी सेना होती। आता एक सोबत सर्व बद्रिकाश्रमाला गेले आणि सर्वांनी जाऊन कृतिकाच्या घराला घेरा घातला आणि त्या समयी सर्व शांत राहणारे तर नव्हते, आवाज तर होणारच होता। साही कृतिकांनी पाहिलं की आमच्या घरावरती आक्रमण झालेलं आहे, कोणीतरी आम्हाला मारण्यासाठी आला आहे। आणि त्या समयी सर्व साईच्या साई कृतिका घाबरू लागल्या आणि लहानशे जे स्कंद होते त्यांना जेव्हा कळालं तेव्हा त्यांनी हातामध्ये शस्त्र धारण केलं आणि म्हणता की तुम्ही साई घाबरू नका, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला काहीच मी होऊ देणार नाही। काही मुलं हिम्मतवाले असतात, काही अशाने असे असतात की जे
लहानशा पालपासून पण घाबरतात. मग आता गोविंदा चालू होईल ना, आता 16 तारखेला आहे आपल्या जळगावात. ते काही किती ते जो सर्वात वरती 7व्या की 8व्या थरला जो मुलगा असतो, तो एकदम 8-10 वर्षाचा असतो. पण वरती जाऊन सलामी देतो, ते त्याची बहादुरी आहे की एवढ्या वरती जाऊन पण त्याचा हात थोडाशी हात नसतो, पण त्याचे पाय पकडलेले असतात. मग एवढ्या वरती जाऊन सुद्धा तो तिथे पूर्ण स्वतःच्या हिंमतवर उभा राहतो, हे मोठी गोष्ट आहे. काही काही तर पहिलवान सारखे असतात, वरती जाऊन पहिलवानी दाखवतात. म्हणजे ते मोठी हिंमत आहे. बाकी स्विमिंग पूल मध्ये जर गेलो 15 फुटाहून पण उडी मारायला काही घाबरत असतात, पाण्यामध्येच उडी मारायची आहे. पण हे एवढ्या वरती जातात, हे बहादुरी आहे त्यांची. तर कार्तिक स्वामी हे तर भगवान शिवचं तेज होतं. घाबरले नाही. ते म्हणतात तुम्ही चिंता नको करा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत यांना मी घुसू देणार नाही. एक जण युद्ध करायला निघाला, त्याला समाचार मिळाले की या गावावरती आक्रमण होणार आहे, मोठी सेना येत आहे. हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावर बसला, गावाच्या बाहेर पुरं गाव म्हणतं चाललाय हा युद्ध करायला, चाललाय हा युद्ध करायला. पुऱ्या गावामध्ये समाचार पोहोचले. 15 मिनिटांना तोच वापस आला. गाव लोक विचारतात म्हणे का वापस आला? अरे म्हणे खरोखर सेना आली म्हणे, खरोखर मारामारी करायला आले म्हणे. मला असं वाटलं की असतील गप्पा असतील, खरं आली आहे. म्हणजे असं म्हणतात की जे गरजणारे ढग असतात ते कधी पाऊस देत नाही. जो जास्त बोलबोल करतो तो कधीच ऍक्शन मध्ये येत नाही. ज्याला ऍक्शन घ्यायची आहे तो कधीच बोलत नाही. कार्तिक स्वामींनी एवढं म्हणून हातात शस्त्र घेतलं आणि घराच्या बाहेर निघाले. आणि त्या समयी सर्व जे आक्रमण करणारे होते त्यांनी आक्रमण केलं. सॉरी, आक्रमण नाही केलं. त्यांनी सर्वांनी धीरे धीरे जवळ आले आणि त्यात नंदीश्वर सर्वप्रथम आले. नंदीश्वरांना समजून गेलं की यांना असं वाटत आहे की आम्ही आक्रमण करायला आलो आहे. म्हणजे नंदीश्वरांनी सर्व गणांना थांबवून दिलं. जी स्टोरी पाहायला जा ना, सध्या महाअवतार दुसरी मूवी लागलेला आहे. आपण दुसरे तिसरे मूवी खूप पाहत असतो, पण एनिमेशन मध्ये हा खूप छान मूवी आहे. मी थोडासा टीव्ही वरती पाहिला तर पाहण्यासारखा आहे, स्वतःच्या मुलांना दाखवण्यासारखा आहे. आणि ज्या रीतीने शास्त्रामध्ये वर्णन केलं आहे त्या रीतीचं थोडं मला त्यामध्ये दिसलं की भगवान नृसिंह कशा रीते प्रगट झाले, कशा रीतीने त्यांनी या दोघं भावांचा नाश केला, प्रल्हादजीची कशा प्रकारे रक्षा केली. खूप छान आहे. तर नंदीश्वर पुढे आले आणि नंदीश्वरांनी येऊन सर्वप्रथम यांना सांगितलं की आम्ही तुमच्यावर आक्रमण करायला आलो नाही आहे, आम्ही तुम्हाला घ्यायला आलो आहे. तुम्हाला असं वाटत असेल आरोड्या मारताय, सर्व हातामध्ये काही ना काही घेऊन आले आहे, हे तर तुमच्या स्वागतासाठी आले आहे. हे सर्व स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. तुम्ही कोणी सामान्य नाही, तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वतींचे पुत्र आहात. अशा प्रकारे घटना घडली आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचले. पण तुम्ही माता पार्वतींचे पुत्र आहात. तेव्हा कार्तिक स्वामींना समजलं. कार्तिक स्वामी म्हणतात की तुम्ही मला घ्यायला आले आहात, पण मला आधी आतापर्यंत ज्यांनी मला वागवलं अशा ज्या 6 कृतिका यांना विचारावं लागणार. आणि कार्तिक स्वामी गेले, 6 कृतिकांना विचारलं की तारकासुराचा नाश करायचा आहे आणि माझे खरे माता पिता हे शिव आणि पार्वती आहे, तुम्ही पण माझे पालन करणारे आहात. पण तुम्ही आज्ञा द्या तर मी तिथे जातो आणि देवतांचं त्रिलोकीचं जे संकट आहे ते दूर करतो. तेव्हा खूप रडत रडत 6 कृतिकांनी विदाई दिली. कार्तिक स्वामी रथावरती बसले आणि सर्व गण त्यांच्या मागे चालू लागले. कैलास पर्वतावरती जसे पोहोचले, माता पार्वतींना
कार्तिक स्वामींना पाहून अति आनंद झाला. सर्व देवता एकत्रित झाले, देवतांना पण अति आनंद झाला आणि देवतांना विश्वास बसला की आता तारकासुराचा नाश होणार. आणि त्या समयी सर्व देवतांनी अनेक प्रकारांच्या स्वतःकडे ज्या दिव्य अस्त्र शस्त्र होते ते सर्व कार्तिक स्वामींना दिले. ज्यामध्ये भगवान विष्णू यांनी सुंदर मुगट कार्तिक स्वामींना दिला, बाजूबंद दिले आणि स्वतः धारण करणारी जे वैजयंती माळा आहे, वैजयंती माळा म्हणजे ज्यामध्ये कोणत्या पण निश्चित नसलेले फुलं असतात, जे वनामध्ये भेटले ते सर्व तोडून आणि सर्व जे एकत्रित केलेले असतात ते तिला वैजयंती माळा म्हणतात फुलांची. बाकी ती वैजयंती माळा तर भगवान कृष्णांची असतेच. त्यानंतर हातात चक्र दिलं, भगवान शिव यांनी स्वतःच त्रिशूळ दिलं. त्यानंतर पिनाक धनुष्य दिलं, शक्ती दिली आणि पाशुपतास्त्र नावाचं शस्त्र दिलं. ब्रह्माजी आले, ब्रह्माजींनी उपवित संस्कार कार्तिक स्वामींचा करवला. चौघही वेदांचं ज्ञान दिलं, गायत्री मंत्राचा उपदेश दिला आणि ब्रह्मास्त्र अर्पण केलं. इंद्र आले, इंद्रांनी स्वतःचा ऐरावत नावाचा हत्ती दिला, चक्र दिलं, वज्र दिलं. वरुण देवतांनी छत्र दिलं आणि रत्नमाळा दिल्या. भगवान सूर्यनारायण यांनी स्वतःचा रथ दिला जो मनोवेगी धावू शकत होता आणि कवच दिले. यमराज यांनी दंड दिला, जो त्यांच्याकडे धर्माचा दंड होता तो दिला. समुद्र यांनी अमृत दिलं आणि अग्निदेवता होते यांनी शक्ती नावाचं शस्त्र दिलं, ज्या शस्त्राने कार्तिक स्वामी तारकासुराला मारणार आहेत. पार्वती मातांनी ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य अर्पण केले. लक्ष्मी मातांनी दिव्य संपत्ती आणि अनेक प्रकारांचे रत्न दिले आणि सावित्री आल्या, त्यांनी सिद्ध विद्या दिली. अशा प्रकारे सर्व जे देवी देवतांनी अनेक प्रकारांच्या शक्ती अर्पण केल्या आणि सर्व देवतांनी कार्तिक स्वामी यांना सर्वांचे सेनापती म्हणून, देवसेनाचे सेनापती म्हणून त्यांची नियुक्ती केली. आणि जेव्हा सेनापती कार्तिक स्वामी झाले तेव्हा युद्धाची तयारी सर्व देवता करू लागले. एक पण देवता बाकी राहिला नाही की ज्याने युद्धामध्ये सहभाग घेतला नाही. सर्वचे सर्व देवता, भगवान शिव यांचे सर्व गण या सेनामध्ये एकत्रित आले आणि सर्वांनी कार्तिक स्वामीच्या रथाच्या मागे चालण्याचं नक्की केलं. कार्तिक स्वामीचा रथ पुढे चालू लागला. सर्व देवसेना, गणसेना कार्तिक स्वामीच्या मागे मागे चालू लागले आणि तारकासुराला कळालं की युद्ध करण्यासाठी देवसेना येत आहे आणि सर्व दानवांना एकत्रित तारकासुराने केलं आणि समोरासमोर युद्धासाठी देवसेना आणि दानव सेना तयार झाली, ज्यामध्ये सर्वप्रथम देव दानवांचं युद्ध झालं. पण तारकासुरासोबत भगवान विष्णू युद्ध करू लागले. भगवान विष्णूने अनेक प्रकारे प्रयत्न केले पण तारकासुराचा मृत्यू झाला नाही. त्यानंतर वीरभद्र होते, त्यांनी खूप प्रयत्न केले तरी सुद्धा तारकासुर मृत्यू पावला नाही. त्यानंतर इंद्रांचं युद्ध झालं. इंद्राने पण वारंवार वज्राचा प्रहार केला पण तारकासुर मृत्यू पावला नाही. शेवटी कार्तिक स्वामी होते. कार्तिक स्वामी तारकासुराच्या समोर आले. आता लहानसा बाळ युद्ध करण्यासाठी आला आहे हे पाहताच तारकासुर त्या लहान बाळाला म्हणजे कार्तिक स्वामींना म्हणू लागला की अरे बाळ, तू अति लहान आहे म्हणे, तुला कोण युद्धामध्ये घेऊन आलं? कार्तिक स्वामी म्हणतात की मी या सेनाचा सेनापती आहे, भगवान शिव यांचा पुत्र आहे. तारकासुर हसू लागला. तारकासुर म्हणतो हे सर्व मला काही करू शकले नाही, तू काय मला करू शकणार आहे? हा जो वीरभद्र आहे, विष्णू आहे, इंद्र आहे, हे सर्व कपटी आहे. हे तुला मारवून टाकतील
आणि सुख स्वतः भोगवते. म्हणून तू युद्धातून वापस जा इथूनच, नाही तर माझ्या हातून तुझा मृत्यू होणार. तेव्हा वीरभद्रने वाणी सहन झाली नाही आणि वीरभद्र पुन्हा शस्त्र घेऊन आणि तारकासुराला मारायला आला. तेवढ्यात कार्तिक स्वामींनी सांगितलं की तुम्ही राहू द्या, आता आता मी युद्ध करतो. आणि त्या समयी कार्तिक स्वामी आणि तारकासुराचं एवढं भयंकर युद्ध झालं की बाकीची सेना जे युद्ध करत होती ते संपूर्ण युद्ध थांबून गेलं. आणि दानव आणि देव फक्त तारकासुर आणि कार्तिक स्वामीचं युद्ध पाहू लागलो. युद्धाच्या कथा आपण अनेक ऐकतो, पण अशी ही पहिली कथा आहे की पूर्ण सेनाने युद्ध थांबवून टाकलं. आणि दोघी पण सेना कोण जिंकणार, या दोघांमध्ये कोण शक्तिशाली आहे हे पाहण्यासाठी सर्व आतुर होते. कार्तिक स्वामी आणि यांचं भयंकर युद्ध अनेक दिवसांपर्यंत चाललं. शेवटी कार्तिक स्वामी यांनी जे शक्ती नामक शस्त्र होतं त्या शक्तीचा प्रहार केला आणि त्या समयी तारकासुराला ती शक्ती लागता बरोबरच तारकासुर त्या समयी पृथ्वीवरती पडला आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. सर्वत्र जयघोष झाला. देवता सर्व अति आनंदित झाले. दानव सेना पळून गेले आणि जय जयकार सर्वत्र वाजे वाजू लागले. पुष्पांची वृष्टी झाली आणि त्या समयी क्रौंच नावाचा पर्वत तिथे धावत आला. आता पर्वत धावत आला म्हणजे कार्तिक स्वामींचा मामाच झाला ना, कारण की पर्वत सर्वे पार्वतींचे भाऊ होते. क्रौंच पर्वत धावत आला आणि क्रौंच पर्वत म्हणतो की या युद्धामध्ये एक बाण नावाचा दानव होता, तो अति शक्तिशाली होता, पण तो युद्धातून तुम्हाला पाहून पडून गेला आणि माझ्यावरती येऊन लपला आहे. तिथे अधर्म करतो आहे, तिथे पापाचरण करतो आहे, मला त्रास देतो आहे. तुम्ही तिथे चला आणि त्याचा नाश करा. आणि कार्तिक स्वामींना क्रौंच पर्वतावरती आणलं. क्रौंच पर्वतावरती जो बाण नावाचा असुर होता, त्या बाण नावाच्या असुराचा नाश कार्तिक स्वामी यांनी केला. माता पार्वती आणि भगवान शिवला समाचार मिळाले, अति आनंदित झाले. जेव्हा कार्तिक स्वामी कैलास पर्वतावरती वापस फिरले तेव्हा अति स्नेहपूर्वक माता पार्वती यांनी भगवान कार्तिक स्वामी यांना स्वतःच्या मांडीवरती बसवलं. भगवान शिव हे पण अति प्रसन्न झाले. ब्रह्माजी म्हणतात, हे नारद, की तारकासुर हा भगवान शिव यांचा भक्त होता आणि कार्तिक स्वामी यांना नंतर पश्चाताप होऊ लागला की मी भगवान शिव यांचा जो भक्त होता तारकासुर, त्या भक्ताचा नाश केला, वध केला. म्हणून मला प्रायश्चित करावं लागणार. आणि तारकासुर एक ब्राह्मण पण होता. हे सर्व जे दानव होते हे सर्व कश्यप ऋषी पासूनच उत्पन्न झाले. कश्यप ऋषी यांना ज्या दोन पत्न्या होत्या, दिती आणि अदिती, दिती जे होती त्यातून सर्व दानव उत्पन्न झाले आणि अदिती ज्या होत्या त्यातून इंद्राधिक सर्व देवता उत्पन्न झाले. म्हणजे होते दोघं पण ब्राह्मणाचेच मुलं, एकच पिताचे दोघं पण मुलं होते. आता ब्राह्मणाचा माझ्याने अपराध झाला, भगवान शिवच्या भक्ताला मी मारलं, माझ्यावर ब्रह्महत्याचा पाप लागला असं कार्तिक स्वामींना वाटू लागलं. त्यांनी भगवान विष्णूंना विचारलं की मला प्रायश्चित म्हणून काय करावं लागणार. तेव्हा भगवान विष्णूने खूप समजवलं, पण कार्तिक स्वामी म्हणतात नाही, तुम्ही मला प्रायश्चित सांगा. तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितलं की तुम्ही शिवपिंडाची स्थापना करा. त्या शिवलिंगाची स्थापना केल्याने तुम्ही ब्रह्महत्या सारख्या पापांपासून पण मुक्त व्हाल. आणि त्या समयी कार्तिक स्वामी यांनी जिथे तारकासुराला मारण्याची प्रतिज्ञा घेतली होती
त्या जागेवरती येऊन एक शिवपिंड स्थापित केलं, ज्या शिवपिंडाचं नाव प्रतिज्ञेश्वर महादेव असं ठेवण्यात आलं. ज्या जागेवरती तारकासुर मृत होऊन पडला, त्या जागेवरती एक शिवपिंड स्थापित केलं. त्या शिवपिंडाचं नाव कपालेश्वर महादेव असं नाव ठेवण्यात आलं. अशा प्रकारे कार्तिक स्वामी यांची कथा सांगण्यात आली. त्यानंतर भगवान शिव यांचे दुसरे पुत्र जे होते ते होते गणपती. त्यांची कथा सांगण्यात आली. या कथा सर्व आपण ऐकलेल्या आहे, म्हणून मी शॉर्ट मध्ये काही यात जात नाहीये किंवा दुसऱ्या कोणत्याच गोष्टी घेत नाहीये. मला 12 ज्योतिर्लिंग नंतरची जी कथा आहे ते सांगायची आहे, आणि ते कथा अजून येता येता 10 दिवस लागणार, कारण की खूप मोठ्या मोठ्या दुसऱ्या पण अनेक कथा आहेत. उद्यापासून पडदे खुलायचे नाही. ते कबूतर आतमध्ये घुसले ना म्हणजे पूर्ण खराब करता येते. नाहीतर असं असलं तर आपण कथा त्या खालच्या हॉलमध्ये करत जाऊ. तर म्हणजे एक वेळा घुसले की मग नंतर खराब होत राहतात. ते बाहेर नाही जाऊ शकले म्हणजे त्यांचं इथेच पडून मरून जातात. बोलायचे नाही यांना. ब्रह्माजी म्हणतात की नारद, आता मी तुम्हाला गणपती यांचं जी प्रागट्य कथा आहे ती प्रागट्याची कथा श्रवण करवतो. जे आदिदेव आहे, जे वेदांमध्ये आधीपासून प्रतिपादित आहे, आणि ते तत्व जेव्हा प्रगट झालं ती कथा मी तुम्हाला श्रवण करवतो. एक वेळा माता पार्वती यांच्या प्रिय मैत्रीण म्हणजे विजया या त्यांच्यासोबत फिरत होते, आणि फिरत असताना त्यांनी माता पार्वतींना असं सांगितलं की बघा, करोडो गण आहेत जे आपल्या सेवेमध्ये असतात, जे भगवान शिव यांची पण सेवा करतात, सांगितलं ते कार्य करतात. पण असं पाहायला गेले तर यामध्ये आपला स्वतःचा जर एक गण पाहायला गेलं तर तसा एक गण नाही की ज्यासोबत आपला मन मिलाप होईल. तेव्हा माता पार्वतीने काही लक्ष दिलं नाही, पण वारंवार सांगितल्याने माता पार्वतींना पण 2-3 वेळा असे अनुभव झाले की माता पार्वती काही काम सांगायच्या, आणि त्याच समयी जर भगवान शिवने काही काम सांगितलं असलं तर आधी हे सर्व गण भगवान शिवचं काम ऐकायचे. सामान्य गोष्ट आहे. तुमच्या सांगण्यावरून जर कोणी घरी बाई काम करायला येत असली किंवा माणूस काम करायला येत असला तर तो कोणाचं लवकर ऐकतो? ज्याने त्याला कामाला लावलं असतं त्याचं तो जास्त ऐकतो. आता हे सर्व भगवान शिव यांचे गण होते, हे सर्व भगवान शिवचा आधी ऐकायचे, नंतर माता पार्वती जे सांगायचं ते पण करायचे. एक वेळी झालं असं की माता पार्वतींनी नंदीला बाहेर उभं ठेवलं की या माझ्या महेलाच्या बाहेर उभे राहा, मी आंघोळ करायला जाते, कोणाला पण आत येऊ द्यायचं नाही, कोणी पण असो, जोपर्यंत मी बाहेर येत नाही तोपर्यंत कोणालाच आत येऊ द्यायचं नाही. आणि त्या समयी माता पार्वती आंघोळीला गेल्या. तेवढ्यात भगवान शिव हे काही कामानिमित्त मेहलाकडे आले, आणि बाहेरच नंदी उभे होते. सर्वांना थांबवत होते, पण विचार केलाय इथं भगवान आहे, यांना मी कसं थांबवणार? ज्यांचं घर आहे त्यांना कसं मी आत जाऊ देणार नाही. आणि नंदींनी त्यांना थांबवलं नाही, आणि भगवान शिव डायरेक्ट मेहलामध्ये गेले. आणि त्या समयी माता पार्वती आंघोळ करत होत्या. आंघोळ करत असताना त्यांचे नजर पडली की मी नाही सांगितलं होतं नंदीला, तरी सुद्धा नंदीने महादेवाला आतमध्ये पाठवलं. क्रोध आला, चिंता वाटू लागली.
आणि त्यावरती वारंवार विचार करू लागल्या. आणि त्या समयी जे विजया नावाची मैत्रीण होती, जी वारंवार सांगायची की आपला एक गण असला पाहिजे जो आपलंच ऐकणार, तिची गोष्ट आठवली. असं आठवतं ना कित्येक वेळी, कोणी जर आपल्याला त्याविषयी वारंवार सावधान करत असला, वारंवार तीन ते गोष्ट सांगत असला. आणि काही लोक म्हणतात, अरे मला माहिती होतं हा प्लॉट तर मला भेटत होता पण मी घेतला नाही. आपल्या लोकांनी विकायचं काम केलं, बाकीच्यांनी घ्यायचं काम केलं. तर नंतर पश्चाताप होतो, नंतर काही गोष्टी आठवत असतात. आता यांना आठवलं आणि त्यावेळेस माता पार्वतींनी स्वतःच्या हातावरती जो मळ होता तो एकत्रित केला. आता हे तर एक कथा आहे, त्या स्वयं जगदंबा होत्या. सामान्य माणसाच्या हातावरती एवढा काही मळ नसतो की जेवढा पुतळा तयार होईल. पण स्वतःच्या हातावरती हात फिरवला आणि त्यातून एक सुंदर मूर्ती तयार केली. स्वतः त्या मूर्तीला हात लावता बरोबरच त्यामध्ये प्राण आले आणि एक लहानसा बाळ त्या मूर्तीपासून तयार झाला. अति सुंदर तो बाळ होता. त्याला पाहून माता पार्वतींना अति आनंद झाला की माझ्या शरीरापासून हा बाळ उत्पन्न झाला आहे आणि हा माझा पुत्र आहे असा भाव उत्पन्न झाला. माता पार्वती म्हणतात, हे बाळक, तू माझा पुत्र आहे, माझा गण आहे, मला तू अतिप्रिय आहे. आजपासून मी तुला जे सांगणार ते तू करायचं. तो बाळक समोर हात जोडून उभा राहिला. तो म्हणतो, माता तुम्ही सांगसाल ते मी करणार, सांगा काय करू. तेव्हा माता पार्वती म्हणतात की या मेहेलच्या बाहेर तुम्ही सांगेल तेव्हा उभं राहायचं. मी नाही सांगितलं म्हणजे कोणालाही आतमध्ये येऊ द्यायचं नाही. आणि त्यावेळेस माता पार्वतींनी एक काठी दिली, सांगितले काठी घे आणि तिथे उभा राहा. मी आंघोळीला जाते, जोपर्यंत मी वापस येत नाही तोपर्यंत कोणालाही आतमध्ये येऊ द्यायचं नाही. माता पार्वती आंघोळीला गेल्या. तो बाळक हातामध्ये काडी घेऊन आणि दरवाजावरती उभा राहिला. आणि त्याच समयी हे सर्व घडलं त्यावेळेस भगवान शिव कैलास पर्वतावरती न होते, गणांसोबत बाहेर गेले होते. आणि माता पार्वती जशा आंघोळीला गेल्या, हा बाळक काठी घेऊन बाहेर उभा आहे आणि त्या समयी भगवान शिव गणांसोबत वापस फिरले. काय घडलं होतं, हा बाळक कोण होता त्यांना माहिती नाही. आणि त्या समयी भगवान शिव जसे आतमध्ये महिलात जायला लागले तेवढ्यात त्या बाळकने हातामधली जी काठी होती ती आडवी पकडली. भगवान शिव म्हणतात, बालक कोण आहे म्हणे तू, तुला माहितीये मी कोण आहे. अरे मला जाण्यासाठी तू हे काठी आडवी धरतोय, तुझं मृत्यू जवळ आलाय वाटतंय म्हणे. मी भगवान शिव, जिथे तू मला जाऊ देत नाही तो माझाच मेल आहे. तो बाळक म्हणतो, तुम्ही जे असाल ते, माझी आई आंघोळ करत आहे आणि मला त्यांनी सांगितलंय की कोणी पण असो आत येऊ द्यायचं नाही. भगवान शिव म्हणतात, जे आंघोळ करायला गेली आहे ना ती माझीच पत्नी आहे. तू कोण आहे मला माहिती नाही, बाजूला होऊन जा. तो म्हणतो, मी जाऊ देणार नाही तुम्हाला. भगवान शिव क्रोधित झाले. गण म्हणता, तुम्ही एक काम करा, बाजूला थांबा, आम्ही याला बाजूला सरकवू. भगवान शिव बाजूला गेले आणि सर्व जे गण होते ते गण म्हणतात, बालक जरा बाजूला होऊन जा. भगवान शिवजी तर अतिप्रेमाने सांगितलं, पण गण होते ते अजून आक्रमक होते. ते म्हणतात, बाजूला होतो आहे की फेकून देऊ बाजूला. ते सर्व जबरदस्ती आत जायला लागले. हातामधली जी काठी होती, आता हे माता पार्वतींच्या शरीरापासून उत्पन्न झालेला बालक होता, सर्वसामान्य साधारणतः होता. हातामधल्या काठीने सर्व गणांना मारले. सर्व गण अति क्रोधित होऊन हातामध्ये शस्त्र धारण करून त्या बाळकावरती आक्रमण करू लागले. त्या समयी देवतांना कळालं
की भगवान शिवच्या गणांचं युद्ध एक लहानशा बाळक सोबत होत आहे आणि तो बाळक अति पॉवरफुल आहे, शक्तिशाली आहे. सर्व देवता पण त्या सेनामध्ये येऊन आणि गणांसोबत युद्ध करू लागले त्या बालक सोबत. पण हातामध्ये फक्त काठी धारण करून त्या सर्वांसोबत त्या बाळकने युद्ध केलं. असं भयंकर युद्ध झालं की देवता पण पळत निघाले, गण पण पळू लागले. भगवान शिव म्हणतात, तुम्ही सर्व नपुंसक आहात, एक लहानसा बाळक त्याला तुम्ही बाजूला सरकवू शकत नाही, बाजूला व्हा म्हणे सर्व. आणि हातामध्ये त्रिशूळ घेऊन भगवान शिव गेले. भगवान शिवने क्रोधित होऊन त्या बाळकचं मस्तक उडवून टाकलं. मस्तक एवढ्या जोराने आकाशात उडालं की कुठे गेलं हे कोणालाही कळालं नाही. आणि जसं त्या बाळकचा मृत्यू झालं तसे सर्व गण देवता जोरजोराने जय जयकार करू लागले, वाजे वाजवू लागले. माता पार्वती आतमध्ये आंघोळ करीत होत्या. त्यांना झालंय कोण आरड्या मारताय, एवढं काय झालं बाहेर. आणि आंघोळ करून ओल्या केसांनी जशा बाहेर आल्या, पाहिलं तर जो स्वतःचा गण होता त्याचं धड पडलं होतं, मस्तक नव्हतं, त्याचा मृत्यू झाला होता. आणि भगवान शिवच्या त्रिशूळाला रक्त लागलेलं होतं. आणि त्या समयी माता पार्वतींना अति क्रोध आला की माझ्या गणाला मारून टाकलं. आणि जे ओले केस होते ते ओले केस आकाशामध्ये फिरवले, ज्यामधून अनेक शक्त्या उत्पन्न झाल्या. आणि त्या सर्व शक्ती सर्व गणांना खाण्यासाठी धावू लागल्या, संपूर्ण त्रिलोकीला नाश करण्यासाठी जाऊ लागल्या. सर्व देवता अति भयभीत झाले, सर्व जे त्रिलोकी मधले प्राणी होते अति भयभीत झाले. सर्व देवता भगवान शिवकडे आले. भगवान शिवला म्हणता, हा प्रलय थांबवा. सर्व देवता माता पार्वतींना हात जोडू लागले. माता पार्वती म्हणतात, जोपर्यंत माझा बाळक जिवंत होणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही सर्वांमध्ये अग्रगण्य त्याला बनवणार नाही, तोपर्यंत आता मी त्याला हे प्रलय थांबवणार नाही. आणि त्यावेळेस भगवान शिवने सांगितलं की जा उत्तर दिशामध्ये जो पण प्राणी तुम्हाला पहिला भिडणार त्याचं तुम्ही मस्तक कापून आणा. सर्वप्रथम हत्ती मिळाला, हत्तीचं मस्तक कापलं आणि हत्तीचं मस्तक आणून भगवान शिव यांनी त्या बाळकच्या मस्तकावरती ठेवलं आणि सांगितलं की आजपासून सर्व गणांचा अग्रगण्य गण तू आहे. म्हणून गणेश असं नाव ठेवलं. गण म्हणजे गणेश, जो गणांचा ईश आहे, सर्व गणांचा जो मुख्य आहे असा गणेश. आणि अनेक देवी देवता होते. प्रलय थांबला म्हणजे सर्व प्रसन्न झाले आणि त्या सर्वांनी पण गणेशला अनेक प्रकारांच्या शक्ती अर्पण केले. पुत्र पुन्हा जिवंत झाला. माता पार्वती पण अति आनंदित झाल्या आणि सर्वांनी अनेक प्रकारांचे दिव्य अस्त्र शस्त्र वस्त्र आभूषण अर्पण केले. आणि माता पार्वती आणि भगवान शिव यांनी गणेशला स्वतःच्या मांडीवरती बसवलं. भगवान शिव यांनी आशीर्वाद दिले की आजपासून कोणती पण पूजा असो, कोणतेही कार्य असो, विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. की विवाह असो, युद्ध असो, विद्याभ्यासाचा प्रारंभ असो, कोणतेही कार्य असो, हे गणेश सर्वप्रथम तुझं स्मरण केलं जाईल. आणि जिथे तुझं स्मरण केलं जाईल, तुला याद केलं जाईल, तुझी पूजा केली जाईल, तिथे कधी पण संकट येणार नाही. हा माझा तुला आशीर्वाद आहे. एवढंच नाही, ब्रह्मा विष्णू आणि महेश कोणाची पण पूजा असो, त्या सर्व पूजनामध्ये सर्वप्रथम तुझं पूजन केलं जाईल, नंतरच आमचं पूजन केलं जाईल, असा आम्ही तुला आशीर्वाद देतो. अशा प्रकारे गणपती महाराजांना आशीर्वाद दिले गेले. त्यानंतरची जी पुढची कथा आहे ते आपण उद्या श्रवण करू. श्रीपतीं श्रीधरं सर्वदेवं भक्तिधर्मात्मजं वासुदेवं माधवं केशवं कामदं कारणं स्वामिनारायणं सदानंद स्वामी महाराज की जय.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्। 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 सिद्धेश्वर महादेव ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव।